Find the real me. आज आपण आलेलो ते द्रोणागिरी किल्ल्याला. उरण तालुक्यातील जे एस टी बस स्थानक आहे त्याच्या समोर दिसणाऱ्या डोंगरावर द्रोणागिरी हा किल्ला स्थित आहे. आता आपण गाडी खाली लावलेलीच आहे. तुम्हाला आता मी दाखवतो थोड्याच वेळात गाडी आपण कुठे लावली आणि कुठून आपण वर आलो ते. आता गाडी आपण खाली लावले आणि तिथून त्या आदिवासी वस्तीकडून चालत चालत असं वरती किल्ल्याकडे जायला रस्ता आहे. किल्ला अगदी तसा छोटाच आहे. चढायला सुद्धा तेवढा वेळ लागत नाही. 15-20 मिनिटात किल्ल्यावर जाता येतं. म्हणजे अगदी सोपा ट्रेक आहे. पावसाळ्यावेळी याच किल्ल्यावर जरा गर्दीच असते. आणि आपण गाड्या खाली लावल्यानंतर आदिवासी वाडी जी आहे तिथनं जेव्हा चालत वरती येतो तर एक 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला किल्ल्याचे माहिती फलक व नेहमीप्रमाणे जे किल्ल्यावर आपल्याला सापडतं ते चपेटदान स्थितीमध्ये उभा असलेलं मारुतीचे मंदिर नाही म्हणताना मूर्ती इथे लावण्यात आलेली. वरती फक्त कव्हरिंग करण्यात आलेली आहे. ते बघत असाल मारुतीची मूर्ती. आणि हे इथे लावण्यात आले किल्ले द्रोणागिरीचा माहिती फलक, म्हणजे इतिहास वगैरे सगळं लिहिण्यात आलेलं आहे. इथून आपल्याला आता वर जायचं आहे. अगदी नवखा ट्रेकर जरी असेल तरी सहज किल्ल्याचा ट्रेक करू शकतो. जय शिवराय सगळ्यांना. जय शिवराय, जय शंभूराजे. आज आपण आलेलो आहोत किल्ले द्रोणागिरीला. किल्ले द्रोणागिरी हा उरण तालुक्यात येत असलेला रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. तर आज आपण उरणमधील द्रोणागिरीला भेट देणार तर बघूया आता पुढे किल्ल्यामध्ये काय आपल्याला काय अवशेष बघायला भेटतात. ते संवर्धनाचं कार्य इथे जोरात झालेलंच आहे. त्यामुळे ह्या किल्ल्याला आपण भेट देऊया. चला. किल्ल्याकडे जाणारी वाट तशी अगदी योग्य मळलेली आहे. तुम्ही बघत असाल समोर आता आपले जयलाड चाललेले आहेत. बऱ्याच किल्ल्याचा एक्सपिरियन्स असलेले जयलाड. त्यांनी पाण्याची बाटली सोबत घेतलेली आहे. टाक्यांमधनं जर पाण्याचे काय अवशेष असले तर ते किती पिण्यायोग्य आहेत यासाठी ते पाण्याचा एक छोटासा सॅम्पल घेऊन सोबत जातात आपल्या आणि टेस्ट करतात, जेणेकरून आपल्या पर्यटकांना त्याची माहिती मिळेल पुढे. आता सध्याचा डिसेंबर महिना आहे. डिसेंबर महिन्यात अजून 2 रविवार बाकी आहेत. बघूया 2 रविवारी कशी ॲडजस्टमेंट होते. नेहमीप्रमाणे आज आम्ही दोघंच आलेलो आहोत. तसे आम्ही दोघंच येतो आणि कोणाला आणतसुद्धा नाही शक्यतो. बऱ्याच लोकांची इच्छा आहे की आमच्यासोबत ट्रेक करावा, पण ग्रुप जेवढा एक्सटेंड आपण करत जातो तेवढे मग सगळ्यांचे प्रॉब्लेम्स, मला यायला जमत नाही, मला जमणार नाही, एक उशिरा उठतो, एक सकाळ लवकर उठतो, सगळ्यांचे प्रॉब्लेम हँडल होता होता आपला ट्रेक होत नाही आणि उशीरसुद्धा होतो. त्यामुळे शक्यतो आम्ही दोघं ट्रेक करतो, जेणेकरून कुठलाही इश्यू न होता किल्ले ट्रेक योग्यरीत्या पार होतात. मागे जयलाड आणि पुढे मी. इकडून तुम्ही आता बघत असाल आणि इथे एक छोटासा धबधबा आहे. ते पावसाळ्यात गर्दी असते. गोल्डन धबधबा म्हणून नाव आहे त्याचं. पाटीसुद्धा लावण्यात आलेली आहे. छोटे खाणीच आहे, वाटेवर आहे अगदी. आणि ही वाट आपल्या इथून पुढे जायचे. एक 15 मिनिटाच्या चढाईनंतर, 15 पण असेल, 10 मिनिटाच्या चढाईनंतर आपण हे ठिकाणी इथे येतो. मध्यावरती आपल्या आल्यावर हे 2 शिल्प आपल्याला इथे दिसतात. द्रोणागिरीवर संवर्धन केल्यामुळे उजेड आलेले आहेत ते बघत असाल. देवीचे आहेत, तत्कालीन कसं आहेत, पण 2 शिल्प इथे आढळतात आपल्याला. किल्ल्याचा घेरा इकडून सुरुवात होतो. परत पुढे तर काय नाही, आपल्याला वर जायचं आहे. आपण येऊन पोचतो पहिल्या बुरुजापाशी. बुरुजाचे एक थोडेच अवशेष शिल्लक आहेत. ते बघत असाल, स्वागत बुरुज म्हणून नाव लिहित आलेलं आहे, पण माझ्या वाचनात कुठं ते आलेलं नाही स्वागत बुरुज म्हणून. बघा असाल तुम्ही, हा बुरुज आहे. थोडा झूम केला होता.
बघूया जवळून. वरून तर पडलेलं आहे पूर्ण, थोडेफार अवशेष शिल्लक आहेत. आणि बुरुजावरून उरणमधील दवरे आदिवासीची वाडी आहे, तिथून जेव्हा आपण चढायला सुरुवात करतो. आता मी जवळजवळ किल्ल्याच्या अर्ध्याच्या वर आलेलो आहे. येताना पूर्ण तुम्हाला ही झाडे दिसेल. ही झाडी जी आहे ती वनविभागाने लावून हे डोंगराला हे हिरवंगार केलेलं आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे. आणि ही जी झाडांचा प्रकार आहे हे मेक्सिकन लिकाक नावाचं जे झाड आहे ते, आणि सेपियन या प्रजातीतली ही झाडं आहेत. त्यामुळे ह्या किल्ल्यावर येताना उन्हाळ्यात जरी आलात तर शक्यतो उन्हाळ्यात त्रास तेवढा होत नाही, कारण पूर्ण असं जंगल वाटेतून आपल्याला वर जावं लागतं. कुठे उघडा बोडका डोंगर नाही आहे, त्यामुळे ट्रेक करताना त्रास जाणवणार नाही. माहिती बघत असाल. किल्ला जेव्हा आपण चढून वरती येतो तेव्हा वरती आल्यानंतर इथे एक छोटंसं देऊळ दिसतं आपल्याला. आणि बरोबर देऊळच्या समोर हे आय थिंक बाले किल्ल्याची तटबंदी चालू होत असेल, कारण मग खाली बुरुज बघितला, म्हणजे खालच्या बाजूने ती तटबंदी असेल किल्ल्याची. त्यानंतर ही बाले किल्ल्याची तटबंदी होती, त्यातून हा दरवाजा दिसतो. आता हा दरवाजा आहे का फक्त एक रेग्युलर दरवाजा असावा हे आपण सांगू शकत नाही. विस्तारावर तर तो महादरवाजा वाटत नाही मला. तटबंदी तुम्ही बघत असाल. यातून आपल्याला आता आत जायचं आहे, कारण दरवाजात देवड्या वगैरे काही दिसत नाही आहेत. आय थिंक पडल्या असाव्यात. असे आपण किल्ल्यात आत प्रवेश करतो. आणि समोर दिसते, पहिले आपल्याला दिसते ती चर्च. चर्च असण्याचं कारण म्हणजे पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर बरेच वर्ष राज्य केले, त्यामुळे 3 चर्च अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत आल्यावर पहिले आपल्याला चर्च लागते. पडलेल्या आवाजात चर्च आणि ही तोफ आहे. तोफ गाडा लावून संवर्धन केलेलं आहे. आय थिंक ही तोफ जी आहे ती गाडा खाली सापडली होती जेव्हा बांधकाम चालू होतं कुठल्या तरी इमारती खालच्या, नवीन काळातलं. तिथेही तोफ सापडली आहे. मग तिथून तिला वर आणून तिचं संवर्धन केलं आहे. बहुत सारी चर्च आहे, पूर्ण चर्च मग दिसत आहे. तीन चर्च आहेत, त्यातले आय थिंक ही त्यातल्या शाबूत असलेले चर्च आहे. बऱ्याच प्रकारे आता झाडं वगैरे उगवल्यामुळे अजून किती वेळ टिकेल हे सांगू शकत नाही. आतल्या भागातून तुम्ही चर्च बघत असाल, कुठेही असे म्हणजे येसूचं चित्र वगैरे, त्यांच्या देवाचं कॅथॉलिक किंवा तो त्याचा फादर असेल, अशी कुठली चित्र इथे कोरलेली दिसत नाही किंवा तुटून गेले असावेत. आय थिंक कुठलं शिलालेख वगैरे आपल्याला आढळत नाही आहे. फक्त वास्तू त्या गोष्टीची साक्ष देत आहे. शिलालेख जरी नसले तरी आत्ताच्या काळातले जे काही थोर आहेत त्यांनी आपली नावं कोरलेली आहेत. वरती बांधकामाचा प्रकार तुम्ही बघत असाल, त्यावेळी 17व्या शतकाच्या पण आधी असेल आय थिंक. बघत असाल वरती घुमटसारखा आकार केला आहे. समोर आल्यानंतर आपण त्या तोफ आणि चर्च बघून येतो. त्या वाड्याचे जे पडलेले अवशेष दिसतात, यातच पाण्याच्या टाक्या आहेत. आय थिंक हे भूमिगत त्यावाच्या असतील असं आपल्याला दिसून येतं. आता जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत. आय थिंक ह्या अंडरग्राऊंड टाक्यात असणार आहेत त्यावेळेच्या. भरपूर खोल दिसत आहेत. पूर्ण सगळीकडून कवर करण्यात आलेलं आहे. बांधकाम जे आहे ना ते तुटून गेलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावरती बांधकाम असण्याची शक्यता दाट आहे. त्याच्या आधी पाण्याचं आहे. तर तिकडे तुम्ही बघत असाल संवर्धनातून हे सुद्धा बाहेर काढण्यात आलेले आहे. पण आता बाले किल्ल्यात आहोत पूर्ण. हे चर्चचा दुसरा भाग आणि घेरावे तर फार छोटा आहे आणि निशाणाची जागा इथे आहे. ही एक खोलीसारखं आहे. छोटे म्हणजे बाले किल्ला दिसतात हा छोटा दिसतो तिथे. समोर जयलाड पाणी भरून घेतलेलं आहे त्यांनी टेस्टिंगसाठी. आपण मगाशी दरवाजातनं जे आलो तो किल्ल्याच्या बाले किल्ल्यात येण्याचा रस्ता होता.
तिथून ज्या दुसऱ्या बाजूला येतो आपण म्हणजे दक्षिण बाजूला येतो त्या बाजूला महादरवाजा आहे. आय थिंक ती वाट प्रचलित नसावी. आणि तिथून जेव्हा आपण त्या महादरवाजाचीत ना जेव्हा डावीकडे येतो वाट फरसबंदीने वर येण्याची आहे. आणि इकडून ह्या दुसऱ्या डोंगराकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि परत जर किल्ल्यात जायचं झालं तर इकडून रस्ता आहे. म्हणजे मी आता इकडून आलो, इकडे तुम्ही गेलात तर किल्ल्यात जाल आणि मागच्या ह्या साईडला गेलात तर दुसऱ्या डोंगरावर जाल आणि मागे गेलात तर परत महादरवाजा आहे. आपण किल्ल्याच्या उत्तर साईडने चढल्यामुळे पण त्या किल्ल्याच्या रस्त्याने इकडची वाट तेवढी ह्याची नाही आहे चलनात असलेली. त्यामुळे शक्यतो तुम्ही त्याच बाजूने यायचा प्रयत्न करा, सोपं आहे. आता या साईडला का आहे का बघण्यासाठी म्हणून आम्ही आलोत, बघूया. तुम्ही आता बघत असाल मी आता जो किल्ला आहे त्याच्या बाजूला जो दुसरा डोंगर आहे त्या साईडला आहे. म्हणजे किल्ल्याच्याच भागात आहे मी. तटबंदीवर ज्या फरसबंदीने वर चढ झालो आणि ते बघत माझ्या बाजूला पूर्ण म्हणजे पूर्ण असं घनदाट जंगल आहे. पूर्ण घनदाट जंगल. म्हणजे आता आपण नवी मुंबईच्या एरियामध्ये येतो तरीसुद्धा या डोंगरावर जे वनविभागाने झाडं लावलेली आहेत त्यामुळे पूर्ण डोंगर हिरवा आणि सदाहरित वृक्षापासून झाकला गेलेला आहे. हा तुम्ही जो आता बघत आहेत तो आहे गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे किल्ल्यातील मुख्य प्रवेशद्वार. महादरवाजा आपण जे बोलतो. खाली मला पाणी निघण्याचा आउटलेटसुद्धा दिसत आहे. वरच्या कामाने तुटून गेले आहेत, कामानीचा थोडा भाग शिल्लक राहिला आणि बऱ्याचशा दगडी खाली गेलेल्या आहेत दिसत आहेत आपल्या इथनं खाली गेल्याच्या. ही जी वाट आहे ही महादरवाजाकडे म्हणजे किल्ल्याचा त्यावेळेचा प्रचलित जो मार्ग होता तो मार्ग ह्या बाजूने होता. पण आता ही वाट अस्तित्वात नसल्यामुळे शक्यतो लोक पुरणच्या दिशेने चढतात. आणि हा समोर तो आपला महादरवाजा. आपण सुद्धा दक्षिणेकडे चढलेलो आहोत. डायरेक्ट पहिले बालेकिल्ल्यात गेलो, नंतर खाली उतरून परत येऊन उत्तरेकडच्या बाजूला जो दक्षिणेकडच्या जो बाजूला किल्ला आहे इथून जी मुख्य वाट आहे मुख्य प्रवेशद्वार तो बघितलेला आहे. तर आता आपण जो येऊन पोचलो आहोत जो किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे जो किल्ल्याच्या दक्षिण दिशेला आहे. आपण जो पहिले चढलो पुरण गावातून तो उत्तरेकडची बाजू आहे. पण मुख्य दरवाजा इकडून आहे किल्ल्याचा तटबंदीतून वर येणार. पण हा रस्ता प्रचलित किंवा आता वापरात नसल्यामुळे पूर्ण बंद झालेला आहे. तिथून जेव्हा आपण वर आलो तिथून परत खाली येऊन हा दक्षिणेकडचा आपण दरवाजा बघितलेला आहे जेणेकरून आपल्याला सगळं किल्ले कव्हर करता येईल. इथून जी तटबंदी गेलेली आहे ती मुख्य तटबंदी आहे व पुढची इथून आज जाऊन परत बालेकिल्ल्याचा दरवाजा व बालेकिल्ल्याची तटबंदी आहे. असा या किल्ल्याचा इतिहास जर बघितला तर फार सातवाहनांच्या काळापासून हा किल्ला अस्तित्वात असल्याचे इथे उदाहरणं मिळत आहेत. तसेच या किल्ल्यावर सातवाहन, चित्रकूट, मौर्य, चालुक्य या घराण्याने देखील राज्य केलेले आहे. त्यानंतर बराच काळ हा किल्ला आदिलशाहीमध्ये होता. त्यानंतर मग पोर्तुगीजांच्या 1500मध्ये तो 1530मध्ये आय थिंक किल्ला पोर्तुगीजांकडे गेला आणि त्यांनी तिथे डागडुजी करून बराच काळ हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता. आणि त्यानंतर जेव्हा संभाजीराजांच्या काळात हा किल्ला स्वराज्यात सामील करण्यात आला आणि नंतर 1818मध्ये ज्यावेळी सर्व किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले त्यावेळी हा सुद्धा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर आता आपण इथं महादरवाजातून जेव्हा आपण वरती येतो डोले मिटले इकडं तेव्हा इकडची जो रस्ता आहे आय थिंक हा त्यावेळचा वाट असा कारण फरसबंदी पायऱ्या या बाजूने गेलेल्या आहेत आणि इकडून तिकडे बालेकिल्ल्यात जात आहेत. आणि इकडून गेल्यात का बालेकिल्ल्याचा तो दुसरा दरवाजा आहे तो ह्या तटबंदीने वर गेल्यानंतर आपल्याला दिसतो. दक्षिणेकडे हा दरवाजा आहे पूर्ण आणि इथून आपल्याला आता बालेकिल्ल्यात जायचं आहे. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल हा बालेकिल्ल्याची भिंत म्हणजे पूर्ण तटबंदी आणि बुरुज. या बुरुजाच्या आतून पुढचा जो बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे तो इथं आहे दोन बुरुजांच्या मध्ये. तो सुद्धा ना गोमुखी आकाराचाच आहे. संवर्धन करून बऱ्याच अंशी त्याला उजेड आणण्यात आला आहे. हा बघा तुम्ही हा बालेकिल्ल्याचा बुरुज जो की ढासळला हा एक चांगला आहे. आणि तो आता आपल्याला आज जायचं आहे. वर हा बुरुजावर फडकत असलेला भागवा. समोर तुम्ही बघत असाल किल्ल्याच्या निशाणीची जागा जो भगवा आहे हा फडकत आहे. आणि आपण बालेकिल्ल्यावर जे येतो तेव्हा पूर्ण आपल्याला विस्तीर्ण प्रदेश समोर तुम्हाला तर कॅमेरा आपला तेवढे नसल्यामुळे समोर इथून कंप्लीट JNPT दिसत आहे. हे नावाशावा पोर्ट आहे इंटरनॅशनल ते इथून दिसत आहे. डेस्टिनी म्हणजे थोडं धोकड भरपूर असल्यामुळे नारापुरीचं जे बेट आहे तेवढं दृष्टिक्षेपात येत नाही. पण आपल्या JNPT तर कंप्लीट दिसत आहे. जय शिवराय. आपण आता बालेकिल्ल्याचा मुख्य भाग आहे किल्ल्याचा बालेकिल्ला. ही जी तूप तुम्ही
या पूर्ण गडाच्या पायथ्याखाली बिल्डिंगचं काम चालू असताना तिथेही तोफ सापडले आणि तिथून जे दुर्गप्रेमी आहेत, संवर्धन करणारी संस्था आहेत, त्यांनी एवढ्यावरूनही खाली आणून तिथं संवर्धन करून तोफ गाडी वगैरे बसवण्यात आले. म्हणजे गडाच्या खालच्या पूर्ण गडाच्या पायथ्याशी गेलेली एक तोफ आहे. त्याच्यावरून आपला अंदाज येते की गडावरचं कितीतरी सामान खाली गेलं असणार आहे. पडझडीमध्ये म्हणा लोकांनी नेलं खाली किंवा ढकलून दिलं. बरेच काळ किल्ले हे संवर्धन होत नव्हते. आता हे संवर्धन व्हायला लागल्यामुळे अशा गोष्टी अशा वास्तू उजेड देत आहेत आणि तसेच ज्या आहेत त्या शाबूत राहत आहेत. तरी अशा संघटनांना किंवा ज्या संस्था काम करत आहेत संवर्धनाच्या, ह्यांना शासनाने एक पाठबळ दिलं पाहिजे, जेणेकरून जे आपले किल्ले आहेत जिची पडझड वगैरे होणार नाही आहेत ते शाबूत राहतील आणि पुढच्या पिढीपर्यंत ते पोचतील. तर सरकारला एवढीच विनंती आहे की ह्यांच्या मागे तुम्ही ठाम उभे राहा, जेणेकरून आपले जे वैभव आहे महाराजांचं ते तसं टिकून राहील. जय शिवराय. जय शिवराय. आता आपण द्रोणागिरी किल्ल्याला जी भेट दिलेली आहे, किल्ला आपला पूर्ण पाहून झालेलाच आहे. किल्ला तसा विस्ताराने छोटाच आहे. 2 टप्प्यामध्ये किल्ला आहे. खालनं तटबंदी आहे मुख्य किल्ल्याची. तर त्याची मागे तुम्ही आमच्या बघत असाल बाले किल्ल्याची तटबंदी आहे. हा जो दरवाजा बघताय हा उत्तरेकडचा आहे, जिकडून आपण वर चढतो. ती सोपी वाट आपल्याला सध्या यायला, पण तिचा मुख्य दरवाजा आहे तो किल्ल्याच्या दक्षिणेला आहे, तो त्या बाजून चढतो. ती वाट आता सध्या प्रचलित नसल्यामुळे याच मार्गाचा लोक वापर करतात. तर किल्ल्याचा विचार करता किल्ला छोटेखानीच आहे. जास्त तर काळ हा पोर्तुगीजांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांचेच अवशेष इथं आपल्याला जास्त बघायला मिळतात. तर या किल्ल्यावर तुम्हाला जर आलात तर तटबंदीचे अवशेष, महादरवाजाचे अवशेष, पाण्याचे टाके, तशी चर्च आणि जी आपण आता मगाशी बघितली ती संवर्धन केलेली ते तुम्हाला बघायला मिळेल. संवर्धनाचं कामसुद्धा चाललेलं आहे. मावळा प्रतिष्ठान मराठी नवी मुंबईची लोक इथे काम करतात. त्यामुळे गड तसा सुस्थितीमध्ये अजून आहे. या गडाचा जर उपयोग बघितलात तर जे समुद्रावरची जी बंदरं होती, मुख्य बंदरं, यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि आपलं प्रस्थापित करून जेणेकरून जो माल बंदरात उतरला जातोय त्याच्यासाठी वर्चस्वासाठी किंवा त्याच्यावर आपलं नियंत्रण असावं यासाठी हा किल्ला. आणि तुम्ही जर बघितला तर किनारपट्टीचे जे बहुतेक किल्ले आहेत हे पोर्तुगीजांचे अस्तित्व दाखवतात. म्हणजे त्यांनी तिथे पोर्तुगीज बरेच वर्ष राज्य केलं आहे किंवा पोर्तुगीज ताब्यात ते होते. तसेच महाराजांच्या काळात सुद्धा ते महाराजा ताब्यात होते, पण हारजीतमुळे ते इकडे तिकडे होत राहिले. तर अशा तऱ्हेने आता आपण द्रोणागिरीचा ब्लॉग जो आहे तो संपवत आहे. किल्ला बघून झालेला आहे. आता आपण किल्ला उतरा सुरुवात करणार आहोत. आमचे नेहमीचे जय लाड हे आमच्यासोबत आहेत, बाकी तर कोण नाही, आम्ही दोघंच ट्रेक करत असतो. यांना कधी फोन लावा तुम्ही, ते कधी ट्रेकला तयार असतात. जर तुम्ही तुमच्या भागात आलात, या भागात आमच्या भागात, आणि यांना जरी फोन केलात किंवा मला जरी फोन केला तर आम्ही ट्रेकिंगला येऊ शकतो, एवढे आम्ही उत्सुक असतो. फक्त रात्री मी यांना एकच फोन केला, येणार का, ते जरा बिझी होते. फक्त मी मेसेज टाकून ठेवला 5ला निघायचं आहे. एक्झॅक्ट 5:30ला आम्ही दोघं घरनं निघालो आज. अशा तऱ्हेने हा किल्ला आम्ही किल्ल्याचा ब्लॉग संपवतो. तुम्हाला किल्ल्याचा ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या एखाद्या मित्राला शेअर किंवा कमेंट करा जो दुर्गवेडा असेल, म्हणजे ज्याला पुढे किल्ले बघण्याची हौस असेल, जेणेकरून त्याच्यासाठी येताना जी आम्ही माहिती दिली आहे ती उपयुक्त ठरू शकते. तर अशा तऱ्हेने हा भाग आम्ही संपवतो. सगळ्यांना जय शिवराय. भेटूया पुढच्या भागात.